श्रावण विशेष कोकणातील पारंपरिक पदार्थ हळदीच्या पानातील तांदळाच्या पिठापासून बनवलेल्या भरपूर असं सारण घालून बनवलेल्या पातोळ्या तर एकदम मऊ लुसलुशीत अशा तयार होणाऱ्या आहेत. बनवायला देखील ना सोप्या आहेत, तेवढ्याच खायला देखील ना खूप अप्रतिम उत्तम चवीच्या आहेत. तर कशा बनवायच्या पाहून घेऊ, पण त्याआधी एक लाईक नक्की करा. तर नमस्ते, संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. कढई गरम करून घेतलेली आहे, त्यामध्ये घालत आहे 1 चमचा तूप. तर तूप वितळल्याच्या नंतर त्यामध्ये घातलेला आहे खसखस. तर खसखस आहे ना रंग बदलेपर्यंत परतून घेणार आहे आणि गॅस आहे ना एकदम मध्यम ठेवलेला आहे. तर खसखसचा रंग बदललेला आहे. तर आता यामध्ये घालत आहे ओलं नारळ. तर मी किसून घेतलेला आहे, तुम्ही मिक्सरमधून बारीक काढून घेतलात तरी देखील चालेल किंवा खवून घेतलात ना तरी देखील चालेल. मध्यम आकाराचा नारळ असल्यामुळे 1 ते 1.5 वाटी असा नारळाचा किस भरलेला आहे. तर मोजणी करून घेणं महत्त्वाचे आहे. नंतर आपल्याला गूळ देखील ना मोजून घालायचा आहे. तर नारळाचा किस आहे ना तो तुपामध्ये फक्त त्याचा ओलावा जाईल इतपत 2 ते 3 मिनिटं परतून घेणार आहे. तर 2 ते 3 मिनिटानंतर व्यवस्थित असं परतून झालेलं आहे. तर आता यामध्ये घालणार आहे गूळ. तर 1.5 वाटी किस भरला होता ना, तर त्यासाठी ना मी अर्ध्या वाटीपेक्षा थोडासा जास्त असा गूळ घेतलेला आहे आणि गूळ देखील ना असा बारीक करून घेतलेला आहे. म्हणजे काय होतं ना, नारळाच्या किसामध्ये पटकन गूळ आहे तो वितळला जातो आणि गूळ आहे ना पटकन वितळला की सारण कडक होण्याची शक्यता कमी असते. जर तुमचा नारळाचा किस 2 वाटी भरला असेल तर त्यासाठी ना 1 वाटी गूळ घ्या, हे प्रमाण बरोबर आहे. तर मी अंदाजे 1.5 वाटी नारळाच्या किसाला अर्धी वाटीपेक्षा जास्त असा गूळ घातलेला आहे. तर सारण आहे ना गुळासोबत छान एकजीव झालेला आहे. तर त्यासोबत घालत आहे काजू आणि बदामाचे तुकडे करून घेतलेले. तर ते देखील ना छान असे त्याच्यासोबत परतवून घेणार आहे आणि कुठेच मी गॅस मोठा ठेवलेला नाही, अगदी मंद गॅसवर सारण तयार करून घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता छान असं मऊ सारण तयार झालेलं आहे. तर यामध्ये घालत आहे इलायची पावडर. तर इलायची पावडर घातल्याच्या नंतर पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते. जसं आपण मोदकसाठी सारण तयार करतो ना अगदी तसंच करायचं आहे. तर पहा छान सारण तयार झालेलं आहे. गॅस बंद करून घेते आणि हे सारण आहे ना आता थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देते आणि आता तांदळाची उकड काढून घेऊ. उकड काढण्यासाठी गॅसवर इथे मी भांडं ठेवलेलं आहे, त्यामध्ये घालत आहे 1 वाटी पाणी, सोबतच चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमचा ना साजूक तूप घालत आहे. तर आता ना या पाण्याला छान अशी उकळी काढून घेणार आहे. तर पहा मस्त असं पाणी गरम झालेलं आहे. तर आता यामध्ये घालत आहे 1 वाटी तांदळाचं पीठ. तर जेवढं पीठ घेतलं ना तेवढंच पाणी घ्यायचं आणि गॅस आहे ना एकदम मंद करून ठेवलेला आहे. तर पाण्यामध्ये ना पीठ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तर 1 वाटी पाण्यासाठी ना 1 वाटी तांदळाचं पीठ हे प्रमाण ना बरोबर आहे. अगदी जास्तही होत नाही आणि कमीही नाही. या प्रमाणामध्ये ना पीठ खूप छान असं तयार होतं, एकदम मऊसूत मळलं जातं. तर सर्व पीठ आहे ना छान एकजीव करून घेतलेलं आहे. आता यावर ना झाकण ठेवून देणार आहे आणि गॅस बंद करून घेते. 10 मिनिटासाठी असंच ठेवून देणार आहे. तर 10 मिनिटाच्या नंतर पहा छान आणखीन पीठ आहे ना गरमच आहे. गॅस मी तेव्हाच बंद करून ठेवलेला होता झाकण ठेवल्याच्या नंतर. तर आता हे ना मी एका प्लेटामध्ये काढून घेते. जास्त प्रमाणामध्ये पीठ असेल तर मोठ्या परातीमध्ये काढून घ्या. माझं कमी आहे म्हणून मी छोट्या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. पीठ आहे ना आणखीन गरम आहे म्हणून मी एका वाटीच्या साहाय्याने पीठ आहे ते एकजीव करून घेणार आहे. त्याने काय होतं, हाताला चटके देखील लागत नाही आणि व्यवस्थित पीठ एकजीव होतं. तर पीठ आहे ना थोडं थंड झालेलं आहे. बिलकुल असं हात लावलं तर जास्त गरम लागत नाही आणि अगदी थंड देखील झालेलं नाही. तर मी आता हाताने ना याला व्यवस्थित असं छान मऊसूत पीठ मळून घेणार आहे. पीठ आहे ना असं एकजीव करून घेतल्याच्या नंतर आता यामध्ये ना लागेल तसं पाणी, फक्त पाण्याचा हात लावणार आहे. पहा असं जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. अगदी हात आहे ना ओला करून पीठ मळून घेणार आहे. तर तांदळाचं पीठ आहे ना मळण्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागते आणि थोडा वेळ असं जास्त पीठ मळून घेतलं ना व्यवस्थित तर छान पीठ तयार होतं आणि त्याच्या पातोळ्या ना खूप छान बनतात. पातोळ्या बनवा किंवा भाकरी बनवा, मोदक बनवा, खूप उत्तम प्रकारे तयार होतात. तर हे पीठ आहे ना आता तयार झालेलं आहे. तर आता पातोळ्या बनवण्यासाठी मी अशी हळदीची पानं घेतलेली आहेत,
ती बाजारातनं आणून स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत. आता यावर ना तूप लावून घेते, म्हणजे पातोळ्या आहेत ना छान थापल्या जातात. तर मी इथे हळदीचं पान घेतलेलं आहे. तर तुम्हाला ना केळीचं पान भेटलं किंवा हळदीचं भेटलं तर नक्की बनवा. हळदीच्या पानामध्ये पातोळ्या खूपच चविष्ट सुंदर तयार होतात. तर पहा, अशा पद्धतीने ना तूप लावून व्यवस्थित गोळा आहे ना पिठाचा असा थापून घ्यायचा आहे. तर अगदी तुम्हाला आवडेल असे पातळ जाड, पण पातळ पारी लाटली ना किंवा थापली तर खूप छान पातोळ्या तयार होतात. तर आता यावर तयार झालेलं सारण व्यवस्थित घालायचं आहे. आणि सारण आहे ना मी थोडं जास्तच घातलेलं आहे, तर आवडीप्रमाणे कमी जास्त करा. तर सारण भरून तयार झालेलं आहे. तर आता आपण जशी करंजी भरतो ना किंवा करंजी जशी फोल्ड करतो अगदी तशाच प्रकारे त्याला आकार द्यायचा आहे. तर एक पातोळ्या बनवण्यासाठी असा एक म्हणजे एका पानाचे 2 तुकडे किंवा मोठा पान असेल तर एका पानाचे 3 तुकडे असे बनतात. तर तसे व्यवस्थित असे कापून घ्या, म्हणजे व्यवस्थित अशा छान पाऱ्या तयार होतात. तर फोल्ड करून घेतल्याच्या नंतर दोन्ही बाजूच्या ज्या कडा आहेत ना त्या अशा अलगदपणे दाबून घ्यायच्या आहेत, म्हणजे व्यवस्थित ना बंद होतात, सारण बाहेर निघत नाही. तर पहा, मस्त अशी पातोळ्या तयार झालेल्या आहेत. जशा आपण कानवले किंवा करंज्या बनवतो ना अगदी तशाच तयार होतात. तर अशा प्रकारे सर्व पातोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत. तर मी इथे ना आधीच पातोळ्या बनवायला घेतल्या होत्या ना, त्या अगोदरच इथे पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, त्यावर चाळणी ठेवलेली आहे. तर आता सर्व पातोळ्या तयार झालेल्या आहेत ना यावर ठेवते आणि 12 ते 15 मिनिटासाठी वाफवून घेणार आहे. गॅस मंदच ठेवलेला आहे. तर 15 मिनिटाच्या नंतर पहा, छान असे ना पातोळ्या तयार झालेल्या आहेत, मस्त वाफवून निघालेल्या आहेत. आणि पातोळ्यांवर ना एक प्रकारची चकाकी आलेली आहे, हाताला चिकटत नाही. तर छान पातोळ्या तयार झालेल्या आहेत. पहा, अगदी मऊसूत अशा, खायला देखील आणि चवीला ना अगदी अप्रतिम चवीच्या उत्तम अशा पातोळ्या तयार झालेल्या आहेत. तर या पातोळ्यांवर ना तुपाची धार सोडून खाल्ली जाते. तर श्रावण विशेष कोकणातील पारंपरिक पद्धतीने केलेला तांदळाच्या पिठाच्या पातोळ्या अगदी हळदीच्या पानातल्या उत्तम चवीच्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.